काल आपण प्रिपरेटिव्ह फेज ऑफ ग्लायकोलिसिस म्हणजे काल आपण ग्लायकोलिसिस पूर्ण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये 4 भाग असतात असं आपण बघितलं. एक प्रिपरेटरी फेज असतो आणि दुसरा ॲक्च्युअल फेज असतो. तर तो प्रिपरेटरी फेज हा पहिल्यांदा आपण बघू. प्रिपरेटरी फेज ऑफ ग्लायकोलिसिस. ओके, तर याच्यामध्ये ए पार्ट आहे फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं फॉस्फोरिलेशन होतं. ग्लुकोज C6 जे आहे तिथे ग्लुकोज 6 फॉस्फेट ग्लुकोजपासून ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होते. ओके, अशा रीतीने त्याचं फॉस्फोरिलेशन होतं. C6ची त्याचं फॉस्फोरिलेशन होतं आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतं. ओके, नंतर ATP याच्यामध्ये ॲक्ट होतो. फॉस्फेट ग्रुप डोनर म्हणून ATP ॲक्ट होतं आणि ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन हेक्झोकायनेज नावाच्या एन्झाईम्सने कॅटलाइज केली जाते. याच्यामध्ये Mg2+ आयनची पण ॲक्टिव्हिटी असते. Mg2+ आयन याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दाखवतात आणि Mg2+ आयनची ॲक्टिव्हिटी होऊन ही रिॲक्शन कॅटलाइज होते हेक्झोकायनेजने. ओके, सो इथे ती दाखवली आहे बघा. हे ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे हा. CHOH 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 आणि CH2OH. ओके, असा हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे. इकडे O. तर याचं हेक्झोकायनेज होतं. Mg2+ आयन्स असतात, ATP असतात, ATPचा ADP तयार होतो आणि याच्यापासून हे ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालं बघा. CHOH 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 CHO आणि CH2OPO4 मायनस ॲक्टिव्हिटी आहे याच्यावर. ओके, सो ग्लुकोजपासून ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालं. तर हेक्झोकायनेज एन्झाईमने ॲक्टिव्हिटी दाखवली मध्ये. Mg2+ आयन्सची ॲक्टिव्हिटी झाली आणि ATP मॉलिक्युल्सने पण फॉस्फेट ग्रुप डोनर म्हणून काम केलं आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालं. नाव सेकंड रिॲक्शन, ग्लुकोज 6 फॉस्फेटचं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये रूपांतर होतं. ओके, याच्यामध्ये फॉस्फोएक्झोज आयसोमरेज हे एन्झाईम काम करतात. फॉस्फोहेक्झोज आयसोमरेज एन्झाईम याच्यामध्ये कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी दाखवतं, म्हणजे कॅटलिस्टचं काम करतं. रिव्हर्सिबल आयसोमरायझेशन होतं ग्लुकोजचं, ग्लुकोज 6 फॉस्फेटचं. तर ग्लुकोज 6 फॉस्फेटचं रूपांतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये होतं. ओके, तर हे इथे ग्लुकोज 6 फॉस्फेटचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. Mg2+ आयन्स इथे पण ॲक्टिव्हिटी करतात. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे ही, म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं परत Mg2+ आयन्सच्या प्रेझेन्समध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होऊ शकतं. अशा रीतीने रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेटपासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार झालं. नंतर फॉस्फोरिलेशन होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. ओके, बिसफॉस्फेट. तर फ्रुक्टोकायनेज 1 PFK1 याची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी होते. फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर होतो ATP पासून आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतो. ओके, फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट तयार होतो. ओके, तर इथे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट दाखवलं आहे. फ्रुक्टोकायनेज 1 एन्झाईम आहे. ATP टू ADP Mg2+ आयन हे कॉमन आहे आणि याच्यापासून फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट तयार झालेलं आहे. ठीक आहे, नाव फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट क्लीव्हेज होते. क्लीव्हेज होते म्हणजे त्याचा तुकडा होतो.
त्याच्यामध्ये एन्झाईम फ्रुक्टोजची ऍक्टिव्हिटी होते 1,6 बिसफॉस्फेट अल्डोलेज याची ऍक्टिव्हिटी होते. याच्या रिव्हर्सिबल अल्डोल कंडेन्सेशन होतं. ओके, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट याच्यापासून तयार होतं आणि याचं क्लिवेज होऊन 2 डिफरंट ट्रायोस फॉस्फेटेज तयार होतात. ओके, ग्लिसरॉल्डिहाइड डॅश 3 फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट असे 2 फॉस्फेट तयार होतात. इथे ती रिॲक्शन दाखवली आहे. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट अल्डोलेजची ॲक्टिव्हिटी होते आणि हे 2 मॉलिक्यूल तयार झाले, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट असे 2 मॉलिक्युल्स तयार झाले. ठीक आहे. नंतर इंटरकन्व्हर्शन ऑफ द ट्रायोस फॉस्फेट. ओके, ट्रायोस फॉस्फेटमध्ये डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट जे ते रॅपिडली आणि रिव्हर्सिबली कन्व्हर्ट होतं ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये. ओके, ट्रायोस फॉस्फेट आयसोमरेज या एन्झाईमने ती ॲक्टिव्हिटी होते. इथे ती दाखवलं आहे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आहे. हे ट्रायोस फॉस्फेट आयसोमरेजची ॲक्टिव्हिटी होते आणि त्याचं कन्व्हर्शन मग झालं ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये. ठीक आहे. अशा रीतीने रिॲक्शन मध्ये ह्या सगळ्या रिॲक्शनमध्ये प्रिपरेटरी फेज जो आहे ग्लायकोलायसिसचा हा कंप्लीट झाला. आता प्रिपरेटरी फेज नंतर पे ऑफ फेज आहे. पे ऑफ फेजमध्ये 1 मॉलिक्यूल जो आहे ग्लुकोजचा त्याच्यापासून 2 मॉलिक्यूल ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचे तयार होतात. ओके, तर पहिल्यांदा ऑक्सिडेशन होतं ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं आणि त्याच्यापासून 1,3 बिसफॉस्फो ग्लिसरेट तयार होतं. ओके, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं ग्लिसरॉल्डिहाइडचं, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं ऑक्सिडेशन होतं आणि 1,3 बिसफॉस्फो ग्लिसरेट तयार होतं. याच्यामध्ये ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी होते. त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप पण वापरला जातो. हायड्रोजन ॲक्सेप्टर NAD+ याच्यापासून NADH तयार होतं. ही रिॲक्शन खाली दाखवली आहे बा. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आहे. याच्यामध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेटची ॲक्टिव्हिटी होते, डिहायड्रोजिनेजची ॲक्टिव्हिटी होते. 2 NAD+ पासून 2 NADH+ H+ असं कन्व्हर्शन होतं. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम आहे. त्याच्यापासून 1,3 बिसफॉस्फो ग्लिसरेट तयार होतं. ओके, नाव फॉस्फोरिल ट्रान्सफर 1,3 बिसफॉस्फो ग्लिसरेट पासून ADP तयार होतं. ओके, हे जे एन्झाईम आहे फॉस्फोग्लिसरेट कायनेज याचं ट्रान्सफर होतं, ज्यामध्ये हाय एनर्जी फॉस्फेट ग्रुप तयार होतो आणि कार्बोक्सिल ग्रुप पण तयार होतो. 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट पासून ADP बनतो. याच्यामध्ये ATP आणि 3 फॉस्फोग्लिसरेट तयार होतात. ओके, एन्झाईम फॉस्फोग्लिसरेट कायनेज ट्रान्सफर करतो हाय एनर्जी फॉस्फेट ग्रुपला कार्बोक्सिल ग्रुप पासून. कोणाचा कार्बोक्सिल ग्रुप? 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेटचा. ओके, या कार्बोक्सिल ग्रुप पासून ADP बनतं आणि याच्यामध्ये ATP आणि 3 फॉस्फोग्लिसरेट बनतं. ओके, इथे रिॲक्शन दाखवली आहे बघा. 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट याच्यामध्ये 2 ADP मिळतात. फॉस्फोग्लिसरेट कायनेज हे एन्झाईम ॲक्टिव्हिटी होते. नंतर Mg2+ ॲक्टिव्हिटी होते. याच्यापासून 3 फॉस्फोग्लिसरेट तयार झालं प्लस 2 ATP तयार झाले. अशा रीतीने हे रिॲक्शन झाले.
नाव 3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्शन 2 फॉस्फोग्लिसरेटमध्ये होतं. तर कसं होतं, एन्झाईम ग्लिसरेट म्युटेज याची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी होते आणि रिव्हर्सिबल शिफ्ट जी आहे फॉस्फोरिल ग्रुपची याच्यामध्ये C2 आणि C3 ग्लिसरेटचे ॲक्टिव्हिटी दाखवतात. Mg2+ आयन्स याच्यामध्ये पण आहेच, इसेन्शियल रिॲक्शनसाठी. ओके, सो अशा रीतीने ही रिॲक्शन खाली दाखवली आहे. 3 फॉस्फोग्लिसरेट आहे, याचं फॉस्फोग्लिसरेट म्युटेज आणि Mg2+ या आयन्सच्या प्रेझेन्समध्ये 2 फॉस्फोग्लिसरेट तयार होतं. ठीक आहे. नाव डिहायड्रेशन ऑफ 2 फॉस्फोग्लिसरेट टू फॉस्फोइनॉल पायरुवेट. इनॉलेज नावाचं एक एन्झाईम असतं, ते प्रमोट करतं रिव्हर्सिबल रिमूव्हल ऑफ मॉलिक्यूल. वॉटरचा मॉलिक्यूलचं रिव्हर्सिबल रिमूव्हल होतं. कोणापासून? 2 फॉस्फोग्लिसरेट याच्यापासून तयार काय होतं? फॉस्फोइनॉल पायरुवेट म्हणजे PEP. खाली रिॲक्शन दाखवली आहे. 2 फॉस्फोग्लिसरेट याचं इनोलेज आहे. इनोलेज पासून फॉस्फोइनॉल पायरुवेट प्लस 2H2O तयार होतो. ठीक आहे. नाव ट्रान्सफर ऑफ फॉस्फोरिल ग्रुप फ्रॉम फॉस्फोइनॉल पायरुवेट टू ADP. फॉस्फोइनॉल पायरुवेट पासून फॉस्फोरिल ग्रुप ट्रान्सफर होतो ADP ला. लास्ट स्टेप ही ग्लायकोलिसिस. याच्यामध्ये फॉस्फोरिल ग्रुप ट्रान्सफर होतो फॉस्फोइनॉल पायरुवेट पासून, तो ADP ला जॉईन होतो. याच्यामध्ये पायरुवेट कायनेज नावाचा एन्झाईम कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी करतो. याच्यामध्ये K+ आयनची रिक्वायरमेंट असते, पोटॅशियम, आणि एक तर Mg2+ लागतं किंवा Mn2- लागतं, मॅंगनीज किंवा मॅग्नेशियम. याच्यापासून मग पायरुविक ॲसिड तयार होतो. फॉस्फोइनॉल पायरुवेट प्लस 2 ADP. पायरुवेट कायनेज एन्झाईम आहे, Mg2+ आणि K+ लागतात, यापासून पायरुवेट तयार झाला आणि 2 ATP तयार झाले. अशा रीतीने 2 पायरुवेट आयन तयार झाले आणि 2 पायरुवेट आयन तयार झाला. हा 2 आहेत. 2 ATP आयन पण तयार झाले. ओके. नाव ग्लायकोलिसिसचं बॅलन्स शीट. कारण या रिॲक्शन सगळे आपल्याला बॅलन्स करावे लागतील. इकडे जितके ॲटम्स आहेत तिकडे तितकेच ॲटम्स पाहिजे, इकडे जितके मॉलिक्युल्स आहेत तिकडे तितकेच मॉलिक्युल्स पाहिजे. तर त्या बॅलन्स कराव्या लागतील सगळ्या रिॲक्शन्स. लेफ्ट हँड साईडला ऑल इनपुट्स असतात आणि राईट हँड साईडला सगळे आउटपुट असतात. म्हणजे जे तयार होणारे पदार्थ असतात ते राईट हँड साईडला असतात आणि ज्यांची रिॲक्शन होत असते ते सगळे पदार्थ किंवा सगळे केमिकल्स हे लेफ्ट हँड साईडला असतात. प्रत्येक मॉलिक्यूल जो आहे ग्लुकोजचा, याच्यापासून 2 मॉलिक्यूल पायरुवेटचे बनतात. आता बघा, ते आपण वरती सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिले होते, आता डायरेक्ट नाव लिहितोय आपण. ओके. इथे ग्लुकोज आहे प्लस 2 ATP प्लस 2 NAD प्लस, ओके, प्लस 4 ADP प्लस 2 PI. याच्यापासून 2 पायरुवेट बनतात, 2 ADP बनतात, 2 NADH बनतात, प्लस 2 H+ आयन्स रिलीज होतात, 4 ATP बनतात आणि 2 H2O बाहेर पडतात. ओके. अशा रीतीने कम्प्लीट रिॲक्शन ही याच्यामध्ये एका लाईनमध्ये लिहिली गेली. कॉमन टर्म्स जर आपण आता वरच्या रिॲक्शनमध्ये कॅन्सल केल्या, दोघं साईडच्या कॉमन टर्म्स, तर इक्वेशन काय दाखवतं? ग्लायकोलिसिसचं इक्वेशन काय दाखवतं? ॲरोबिक कंडिशन मधलं हे गोष्ट आहे. ओके. ग्लुकोज प्लस 2 NAD प्लस 2 ATP प्लस 2 PI. हे च्यापासून तयार होतं 2 पायरुवेट प्लस 2 NADH प्लस 2H प्लस 2 ATP प्लस 2 H2O. अशा रीतीने ही ग्लायकोलिसिसची फायनल रिॲक्शन झाली. ओके. नाव ग्लायकोलिसिसचं बायो एनर्जेटिक्स म्हणजे रिॲक्शनमध्ये एनर्जीचा फ्लो कसा होतो
त्याला म्हणतात बायो एनर्जेटिक्स ऑफ अ रिॲक्शन. ग्लायकोलिसिस रिॲक्शनचं बायो एनर्जेटिक्स पाहायचं आहे आपल्याला. ओके, तर प्रिपरेटरी फेज जो आहे ग्लायकोलिसिसचा, याच्यामध्ये 2 ATP मॉलिक्युल्स युटिलाइज होतात आणि पे ऑफ फेजमध्ये 4 ATP मॉलिक्युल्स आणि 2 NADH मॉलिक्युल्स हे डायरेक्टली तयार होतात. ओके, 2 मॉलिक्युल्स जे NADHचे आहेत ॲरोबिक कंडिशनमध्ये रिऑक्सिडेशन होतं त्यांचं आणि NAD+ तयार होतात आणि त्यांचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनला ते ट्रान्सफर करतात, जे ATP मॉलिक्युल्स तयार होतात. ओके, ही रिॲक्शन इथे टेबलमध्ये पण अशी दाखवता येऊ शकते. ग्लुकोजपासून ग्लुकोज 6 फॉस्फेट -1 ATP -1 ATP झालेला आहे, फॉर्म नाही तयार झालेला आहे, 1 ATP वापरला गेला आहे. फ्रुक्टोज 6 फॉस्फेटपासून फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट, इथे पण 1 ATP गेला, -1 ATP गेलेला आहे. 2 ग्लिसरॉल्डिहाइडपासून 3 फॉस्फेट 2,1,3 बिसफॉस्फेट बिसफॉस्फोग्लिसरेट 2 NADH लागले आहेत, 5 ATP तयार झाले. ओके, नाव 2,1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट पासून 2,3 फॉस्फोग्लिसरेट, त्याच्यामध्ये 2 ATP तयार झाले, 2 ATP तयार झालेले आहेत. ओके, फॉस्फोइनोल पायरुवेट 2 पासून 2 पायरुवेट तयार झाले, 2 ATP तयार झाले, 2 ATP तयार झाले, टोटल 7 ATP तयार झाले. 1 NADH प्लस 1 NADH इज इक्वल टू 2.5 ATP. निगेटिव्ह साईन जी आहे इथे दाखवलेली, तर तिथे ATPचं युटिलायझेशन झालेलं आहे, तयार नाही झालेलं आहे. तिथे ATPचं वापरलं गेलं आहे, ATP वापरले गेलेले आहेत. नाव पायरुवेटचा फेट, NADH फॉर्मड NAD+ पासून होता ग्लायकोलिसिसमध्ये. रेडॉक्स बॅलन्स जो आहे सेलचा, तर हा मेंटेन केला जातो सायकल्समध्ये ग्लायकोलिसिसच्या. ओके, तिथे तयार होतं. नाव NAD+ याच्यामध्ये परत रिजनरेशन होतं वन ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स किंवा पाथवेजमध्ये. पायरुवेट हे लॅक्टोजमध्ये कन्व्हर्शन होतं. पायरुवेटचं कन्व्हर्शन इथेनॉलमध्ये पण होतं. ओके, O2च्या प्रेझेन्समध्ये NAD+ हा रिजनरेट होतो बाय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ETC, आणि पायरुवेटचं कन्व्हर्शन होतं ॲसिटिल CoA मध्ये, आणि हे TCA सायकलमध्ये एंटर होतं मग नंतर पुढे, आणि त्याचं मग कम्प्लिटली ऑक्सिडायझेशन होऊन CO2 तयार होतं. ओके, नाव इथेनॉल फर्मेंटेशन. इथेनॉल जे याच्यापासून 2 एन्झाईम्सच्या कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटीमुळे इथेनॉल तयार होतं. पायरुवेट डिकार्बोक्सिलेज कॅटलाइज करतं पहिल्या इरिव्हर्सिबल रिॲक्शनला, त्याच्यापासून असिटाल्डिहाइड तयार होतं, CH3COOH ते CH3CHO + CO2. नंतर ॲसिटाल्डिहाइड जे ते रिड्यूस होतं अल्कोहोल डिहायड्रोजनेजने. इट इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके, नाव CH3CHO + NADH + H+. ओके, CH3CH2OH + NAD+. ओके, इथेनॉल फर्मेंटेशन याच्यामध्ये यूज होतं. याच्यामध्ये वाईन मेकिंगमध्ये इथेनॉलचा फर्मेंटेशनचा वापर होतो. ओके, नाव इथे पूर्ण दाखवलंय बघा. ग्लुकोज एक्झोकायनेज ATP to ADP Mg2+ आयन, ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालं. फॉस्फो आयझोमरेज जे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार झालं. 30 रिॲक्शन जी आडवी होती आणि एक स्टेजमध्ये रिॲक्शन दाखवली होती, की डायरेक्ट आता स्ट्रेट चेन आहे, याला म्हणतात पाथवे. हा पाथवे आहे. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट
फॉस्फोफ्रुक्टोकायनेज 1 या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी झाली ATP टू ADP Mg2 प्लस सेम टू सेम आहे अगदी. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट आहे, अल्डोज आहे, ते डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट प्लस ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट इंटू 2. ओके, ट्रायोस फॉस्फेट आयसोमरेज होईल याच्यात. नंतर 2 NAD प्लस 2 NADH होतील. इथं 2 पाय वापरले गेले, याच्यापासून 2 H प्लस आयन रिलीज झाले. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजनस याच्यामध्ये तयार झालं. 1,3 फॉस्फोग्लिसरेट याच्यामध्ये 2 Mg2 प्लस 2 ADP 2 ATP तयार होतात. फॉस्फोग्लिसरेट कायनेज आहे. नंतर 3 फॉस्फोग्लिसरेट इंटू 2 Mg2 प्लस नंतर फॉस्फोग्लिसरेट सगळं तेच आहे. ओके, शेवटी फॉस्फेट पायरुवेट 2 तयार झाले. ओके, रिॲक्शन इन पाथवे ऑफ ग्लायकोलिसिस. हा तो पूर्ण पाथवे आहे, फक्त उभी लिहिलेली रिॲक्शन ती पहिल्यांदा आडवी होती आणि त्याच्या पण पहिल्यांदा पूर्ण एक स्टेजमध्ये दाखवली होती. ओके, म्हणजे इथून तर इथपर्यंत एक स्टेज दाखवली, मग इथून तर इथपर्यंत दुसरी स्टेज दाखवली, मग इथून तर तिथपर्यंत तिसरी स्टेज दाखवली. असं स्टेजमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं. नंतर आडवी रिॲक्शन पूर्ण पाहिली आणि आता ही उभी जी दाखवलेली आहे ती पाथवे झाला, ग्लायकोलिसिसचा पाथवे झाला. द रिॲक्शन्स इन द पाथवेज ऑफ ग्लायकोलिसिस. ओके, नाव ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट. पायरुवेटचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यापासून ॲसिटिल कोए तयार होतं, ॲक्टिवेटेड ॲसिटेट तयार होतं. ते कसं तयार होतं तर ते पाहू आपण. सिट्रिक ॲसिडमध्ये एंटर होण्याच्या आधी सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये पायरुवेट हे ऑक्सिडाइज होतं आणि त्याच्यापासून ॲसिटिल कोए तयार होतं. ओके, पायरुवेट डिहायड्रोजिनेज म्हणजे PDH कॉम्प्लेक्स तयार होतो. हा PDH कॉम्प्लेक्स जो आहे तो कंपोज्ड होतो मल्टिपल कॉपीजने. त्याच्यामध्ये 3 एन्झाईम्स वापरले जातात. पायरुवेट डिहायड्रोजिनेज E1. ओके, तर त्याचा बाउंड कोफॅक्टर आहे TPP. नंतर डायहायड्रॉक्सी किंवा डायहायड्रॉली पॉलिल ट्रान्स ॲसिटिलेज एन्झाईम्स त्याच्यामध्ये वापरला जातो. E2 म्हणजे कोव्हॅलंट बाउंड लायपोलिल ग्रुप असतो आणि डायहायड्रॉक्सी लिपोलिल डिहायड्रोजिनेज असतं. नंतर E3 त्याच्या कोफॅक्टर आहे FAD आणि NAD. ओके, 3 कोएन्झाइम्स या PDH कॉम्प्लेक्समध्ये असतात. PDH कॉम्प्लेक्स इज कंपोज्ड ऑफ मल्टिपल कॉपीज ऑफ या 3 एन्झाइम्सच्या मल्टिपल कॉपीज असतात. एक हे पायरुवेट डिहायड्रोजिनेज, नंतर E1 त्याचा कोफॅक्टर असतो TPP, नंतर डायहायड्रॉक्सिल ट्रान्स ॲसिटिलेज. ओके, नंतर E2 आणि E3. ओके, इथे पहा हे पायरुवेट आहे. पायरुवेटचं COASH ची रिॲक्शन झाली, NAD प्लसची रिॲक्शन झाली, TPP लिपोलेट FAD याच्यापासून NADH तयार झाला. पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स E1 E2 E3 हे तयार झाले. याच्यापासून हे ॲसिटिल COA तयार झाला आणि CO2 रिलीज झाला. ओके, स्टेप 1 मध्ये पायरुवेट रिॲक्ट होतं थायमिन पायरोफॉस्फेट म्हणजे TPP. नंतर पायरुवेट डिहायड्रोजिनेज म्हणजे E1. नंतर पायरुवेटचं डी कार्बोक्झी रिलेशन होतं आणि त्यापासून हायड्रॉक्झी इथिल डेरिव्हेटिव्ह तयार होतं. E1 डॅश TPP आहे पायरुवेट डिहायड्रोजिनेज प्लस CH3COCOOH म्हणजे पायरुविक ॲसिड आहे, ज्यापासून CO2 रिलीज झाला. E1 TPP CHOH CH3 हायड्रॉक्झी इथिल डेरिव्हेटिव्ह पण इकडे साइड प्रॉडक्ट आहे. स्टेप 2 मध्ये पायरुवेट डिहायड्रोजिनेज ट्रान्सफर होतं ॲसिटिल ग्रुपमध्ये, त्यापासून TPP तयार होतो. ओके, लिपोलिसिल ग्रुपमध्ये किंवा डायहायड्रॉक्सी लिपोलिल ट्रान्स ॲसिटिलेज म्हणजे E2 मध्ये याच्यापासून ॲसिटिल थायोइस्टर तयार होतं. रिड्युस्ड लिपोसिल ग्रुपचं ॲसिटिल थायोइस्टर तयार होतं. ओके, सो ही रिॲक्शन इथे खाली दिलेली आहे हायड्रॉक्सी इथिल डेरिव्हेटिव्ह पासून आणि
डायहायड्रॉक्झिल इपोलिल ट्रान्स ॲसिटिलेज या दोघांचं रिॲक्शन होऊन पायरुवेट डिहायड्रोजिनेस तयार होतं आणि त्यापासून ॲसिटिल थायोएस्टर लिपोलिल ग्रुप तयार होतो. ओके, नाव स्टेप 3. याच्यामध्ये ट्रान्स इस्टरिफिकेशन आहे. याच्यात SH ग्रुप जो आहे COAचा तो रिप्लेस होतो. त्याच्यामध्ये E2चा SH ग्रुप लागतो. त्यापासून ॲसिटिल CoA आणि फुल्ली रिड्युस्ड डायथायोल फॉर्म लिपोलिल ग्रुपचा डायथायोल फॉर्म तयार होतो. ओके, तर ॲसिटिल थायोइस्टर जे आहे लिपोलिल ग्रुपचं याच्यामध्ये COA SH किंवा COA त्यापासून E2 SH आणि HS फुल्ली रिड्युस्ड डायथायोल फॉर्म लिपोलिनचा तयार होतो. याच्यामध्ये CH3CO नंतर S COA आणि ॲसिटिल CoA असं याच्यामध्ये तयार होतं. नाव स्टेप 4 मध्ये डायहायड्रॉक्सिल लिपोइल डिहायड्रोजिनेस म्हणजे E3 याचं प्रमोट होतं, ट्रान्सफर होतात 2 हायड्रोजन ॲटम्समध्ये. रिड्युस्ड लिपोसिल ग्रुप जो आहे E2चा तिथून तर FAD जो आहे E2चा तिथपर्यंत आणि याच्यामध्ये ऑक्सिडाइज फॉर्म जो आहे लिपोलिसिलचा तो रिस्टोर होतो E2 मध्ये. ओके, ही रिॲक्शन इथे खाली दाखवलेली आहे. फुल्ली रिड्युस्ड डायथायोल फॉर्म जो आहे लिपोलिल ग्रुपचा त्याच्यामध्ये E3 FAD म्हणजे डायहायड्रॉक्सिल लिपोलिल डिहायड्रोजिनेस जे आहे या दोघांची रिॲक्शन होऊन डायहायड्रॉक्सिल लिपोलिल ट्रान्स ॲसिटिलेज तयार होतं प्लस E3 FADH2. ओके, नाव स्टेप 5. रिड्युस्ड FADH2 E2 मध्ये ट्रान्सफर होऊन याच्यामध्ये हायड्राइड आयन जो आहे NODचा यामधून फॉर्मेशन होतं NADHचं. एन्झाईम कॉम्प्लेक्स हा दुसऱ्या कॅटॅलायटिक सायकलसाठी तयार होतो. E3 FADH2 प्लस NADH प्लस डायरेक्टली E3 FAD म्हणजे डायहायड्रॉक्सिल इपोलिल डिहायड्रोजिनेस प्लस NADH प्लस H-. ओके, बायो एनर्जेटिक्स याच्यामध्ये तयार होतात. याच्यामध्ये ग्लायकोलिसिस जर आपण वापरला तर 2 पायरुवेट मॉलिक्युल्स तयार होतात. त्याच्यापासून ATP जनरेशन कॅल्क्युलेट होऊन त्यापासून 2 पायरुवेट पासून 2 ॲसिटिल CoA प्लस CO2 त्यामध्ये 2 NADH तयार झाले आणि 5 ATP तयार झाले. 1 NADH म्हणजे 2.5 ATP. ओके, 2.5 2 NADH म्हणजे 2.5 into 2 म्हणजे 5 ATP तयार झालेले आहेत. ओके, नाव क्रेब्स सायकल किंवा ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजे TCA सायकल याला म्हणतात किंवा सिट्रिक ॲसिड सायकल. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आज इथेच थांबूया. काय ग्लायकोलायसिस हे कसं झालं आहे हे पूर्णपणे समजून घ्या तुम्ही. हे ग्लायकोलायसिस जे आहे हा ग्लायकोलायसिसचा पाथवे पूर्ण पाठ झाला पाहिजे. हा 6 मार्काला किंवा 4 मार्काला तुम्हाला ड्रॉ करायला येऊ शकतो. ओके, तर हा तयार करून घ्या पूर्णपणे. मग पुढच्या वेळेस आपण क्रेब्स सायकल पाहू. ठीक आहे, क्रेब्स सायकल जे हे पुढच्या वेळेस पाहूया. आज इथेच थांबूया. बाय.